जालना जिल्ह्यातल्या चारही डेपोतील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जातात आणि त्यामुळे प्रवाशांचेही हाल होणार आहेत। अंबड आणि परतूर आगारातले एसटी कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाल्यानं जालन्यामधल्या प्रवाशांचे हाल झाल्याचं दिसतं। त्यामुळे जिल्ह्यातल्या एसटी सेवा आता पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे। जालन्यातल्या परतूर आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आणि या संपादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी जागरण गोंधळ आंदोलन केलं। या जागरण गोंधळाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचा हा प्रयत्न झाला। या आंदोलनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा गोंधळाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या। नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्याच डेपोमधल्या एसटी गेल्या 8 दिवसांपासून बंद आहेत आणि खासगी बसेसची संख्या मर्यादित असल्यानं प्रवास कसा करायचा असा प्रश्न अनेकांसमोर आहे। बस सेवा पूर्णपणे बंद असल्यानं बस डेपोंमध्ये शुकशुकाट आहे। एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल होतात आणि नुकसान सुद्धा होते। खासगी प्रवासी वाहतूक करणारे जास्त पैसे घेऊन प्रवाशांची लूट करतात। दिवाळीनंतर परतीचा प्रवास करणाऱ्या सामान्यांना त्याचा फटका बसतोय। बुलढाणा ते शेगाव एसटीचं भाडं 115 रुपये आणि खासगी वाहनांना 200 रुपये लागतात। बुलढाणा ते लोणार एसटीचं भाडं 140 रुपये तर खासगी वाहनाचं भाडं 300 रुपये झालंय। जळगावातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आता कामबंद आंदोलन सुरू केले आणि एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावं, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळावा अशा मागण्यांसाठी राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा हा एल्गार पुकारलेला आहे। पण राज्य सरकार गंभीरपणे विचार करत नसल्यानं नाईलाजानं आता हे आंदोलन करत असल्याचं जळगावातल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये एसटी कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली। कळमनुरी आगारामध्ये वाहक म्हणून कर्तव्यावर असलेल्या रमेश टाळीकुटे यांनी उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। वेळेवर पगार होत नाही, पुरेसा पगार मिळत नाही, आंदोलनाची कोणी दखल घेत नाही म्हणून वाहकानं हे टोकाचं पाऊल उचललं। बीडच्या बस स्थानकामध्ये एका चालकानं विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। अमोल कोकटवाड असं त्याचं नाव आहे आणि ते मूळचे परभणीचे आहेत। गेल्या 2 वर्षांपासून बीडच्या आगारामध्ये चालक म्हणून ते कार्यरत आहेत आणि तेही कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। मागण्या मान्य होत नसल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत समितीची सरकारची ही तयारी आहे। मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापण्यास तयार आहे। राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे आणि समितीचा GR आल्याशिवाय संप मागे घेणार नाही असं संघटनांचं म्हणणं आहे। नोव्हेंबर महिना आता निम्मा संपत आलाय तरी मुंबईमध्ये अजूनही थंडीची चाहूल लागलेली नाहीये। सध्या मुंबईमध्ये धुरकं पडतंय आणि या वातावरणामुळे मुंबईत खोकल्याची सध्या साथ आहे। पुढचे 2 दिवस धुरक्याचा असाच प्रभाव राहणार आहे। मुंबईची दृश्यमानता कमी होण्याची देखील शक्यता आहे आणि वातावरणातल्या बदलाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर हा परिणाम झालाय। अनेकांना घशाची खवखव, खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू झालाय। मुंबईमध्ये थंडी अजूनही वेटिंगवरच आहे। थंडीची चाहूल अजूनही लागलेली नाहीये। सांताक्रूज आणि कुलाबामध्ये सकाळच्या तापमानाचा पारा 24 अंशांच्या आसपास राहतोय। मुंबईला थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल। दिल्लीमध्ये फटाक्यांनी वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर केलाय। मुंबईमध्ये मात्र फटाक्यांचा फारसा परिणाम यंदा जाणवलेला नाहीये। मुंबईकरांनी फटाके नियंत्रणातच वाजवलेत आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता अजूनही चांगली आहे असं सफर या संस्थेच्या निष्कर्षात दिसलंय। पावसानं उघडीप दिल्यानं पुण्यामध्ये चिकनगुनियाची रुग्णसंख्या झपाट्यानं घटली आहे। सप्टेंबरमध्ये 80 रुग्ण होते तर ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या 38 झाली आहे। पुण्यामध्ये गेल्या 11 महिन्यांमध्ये 218 चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आलेत।
मुंबईत मलेरियानं डोकं वर काढले। यावर्षी ऑक्टोबरमध्ये 4,500 रुग्ण आढळलेत। सततच्या वातावरण बदलामुळे रुग्ण वाढतात आणि उपनगरांपेक्षा मुंबई शहरामध्ये रुग्ण हे जास्त आहेत। पालिकेच्या उपाययोजनांमुळे 2013 पासून मलेरियाचे रुग्ण घटलेले, पण यंदा आता पुन्हा एकदा मलेरिया रुग्णांचा हा आकडा 5,000च्या घरात दिसतोय। मुंबईमध्ये कोरोना रुग्णांपेक्षा कोरोना मुक्तांचं प्रमाण आता वाढलेलं आहे। निश्चित हे दिलासादायक चित्र आहे। रिकव्हरी रेट हा 97% झालाय आणि रविवारी 352 रुग्ण कोरोनातून मुक्त झालेत, तर 252 रुग्ण वाढलेत। सध्या 3,000च्या आसपास ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये रविवारी 118 रुग्ण वाढले। झायडस कॅडिलाकडे केंद्र सरकारनं 1 कोटी लसींची मागणी केली आहे। 2 ते 18 वयोगटातल्या मुलांसाठी या लसीच्या वापराची परवानगी मिळाली आहे आणि या लसीचे 3 डोस घ्यावे लागतात। लसीची किंमत ही कर सोडून प्रतिनग 358 रुपये इतकी आहे। यामध्ये वेदनारहित जेट ॲप्लिकेटरचा समावेश आहे आणि त्याच्या मदतीनं ही लस दिली जाते। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 11वीच्या अनेक जागा अजूनही रिक्त आहेत आणि त्यामुळे दिवाळीनंतर ही प्रवेश प्रक्रिया राबवावी का की ही प्रक्रिया आता थांबवावी असा विचार वरिष्ठ पातळीवर होतोय। यावर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया झाली आणि 3 नियमित फेऱ्या, 1 विशेष फेरी अशा विविध फेऱ्या झाल्या। मात्र अजूनही अनेक जागा या रिक्तच आहेत। अहमदनगरमधल्या रुग्णालयातल्या आगीप्रकरणी एक धक्कादायक खुलासा आता पुढे आलाय। झी 24 तासच्या हाती माहिती लागली आहे। नगर रुग्णालयाच्या आयसीयूचं फायर ऑडिटच झालेलं नव्हतं। अग्निशमन अधिकाऱ्यांनी झी 24 तासला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। अग्निशमन दलाचे आदेश धुडकावत आयसीयू सुरू होतं आणि त्रुटींमुळेच ही आग लागल्याचं उशिरा लक्षात आलं। आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी नगरच्या जिल्हा रुग्णालयातल्या आगीच्या दुर्घटनेसंदर्भात आरोग्य विभागाची पाठराखण करत सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी टाकली आहे। आरोग्य विभागानं जून 2021 मध्येच आग लागलेल्या नवीन इमारतीसाठी आग सुरक्षा प्रतिबंधक सुविधांच्या खर्चासाठी 2,60,00,000चं अंदाजपत्रक तांत्रिक मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे पाठवलेलं होतं। मात्र पाठपुरावा करून सुद्धा अद्यापही त्याला मंजुरी दिलेली नाही असं टोपेंनी म्हटलंय। एनसीबीनं एसआयटीकडे दिलेल्या 6 केसेसचा तपास आता पुन्हा होणार आहे। सगळ्या केसेसची एसआयटी पुन्हा चौकशी करणार आहे। एनसीबी सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आर्यन खान आणि समीर खानसह इतर आरोपींना एनसीबी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार आहे। आर्यनला सोडवण्यासाठी पैशांची डील झाली असा खळबळजनक आरोप केला सुनील पाटील यांनी। सुनील पाटील हे ड्रग्ज प्रकरणातले मास्टरमाइंड असल्याचा आरोप मोहित भारतीय यांनी केलेला होता आणि सुनील पाटील यांनी आर्यनची अटक, पैशांची डील, कुणी कुणी पैसे घेतले, काय काय ठरलं होतं याबद्दल अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केलेले आहेत। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। ईडीनं हायकोर्टामध्ये न्यायालयीन कोठडीला आव्हान दिलं होतं आणि सेशन्स कोर्टानं शनिवारी देशमुखांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती। त्याला ईडीनं आता पुन्हा एकदा आव्हान दिलं आणि हायकोर्टानं ईडीची मागणी मान्य करत देशमुखांना 5 दिवसांची ईडी कोठडी दिली आहे। कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय। दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा।